पाठ चौथा, आर्थिक विकास. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहे. 1. मिश्र अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याबद्दलचा विचार चालू होता. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. म्हणजेच एक मार्ग असतो भांडवलशाही अर्थव्यवस्था. यामध्ये उत्पादनाची साधनं खासगी मालकीची असतात. दुसरा असतो समाजवादी अर्थव्यवस्था. यामध्ये उत्पादनाची साधनं समाजाच्या म्हणजे शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था या दोन्ही क्षेत्रामध्ये कार्य करते आणि भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं. यामध्ये आपल्याला 3 भाग दिसतात. एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रातले उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. 2 म्हणजे खासगी क्षेत्र. यातले उद्योगधंदे पूर्णपणे खासगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. अर्थातच त्यावर सरकारी देखरेख आणि नियंत्रण असतं. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. 3 म्हणजे संयुक्त क्षेत्र. यामध्ये काही उद्योग खासगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र यांच्यात जर सुसंवाद असेल तरच मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालते. आणि या व्यवस्थेचं उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. या व्यवस्थेमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते आणि दीर्घकालीन विकासावर अधिक भर असतो. संरक्षण, शिक्षण, रस्ते, रेल्वे, विमानतळ उभारणी ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ उशिरा देणारी आहेत. इथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. अशा तऱ्हेने मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रारूप वापरून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. यानंतर पंचवार्षिक योजना. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटींनी भारताचं पुरेपूर आर्थिक शोषण केलं होतं. दारिद्र्य, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, ज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधीचं मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या आणि त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. म्हणून 1950 मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. त्याचे अध्यक्ष होते प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली. ती म्हणायची पंचवार्षिक योजना. या योजनांची उद्दिष्ट: 1. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनवणे. वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे. प्राप्ती आणि संपत्ती यातील विषमता दूर करणे. वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. सामाजिक सेवांचा विकास आणि आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. पहिली पंचवार्षिक योजना होती 1951 ते 1956 मध्ये. यात शेती, पूर नियंत्रण, ग्रामीण व छोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. यामध्ये दुर्गापूर भिलाई इथले पोलादाचे कारखाने, सिंद्री इथला रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन इथला रेल्वे इंजिनाचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना असे प्रचंड आणि अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले आणि भाकरा, नांगल, दामोदर सारखी प्रचंड धरणं उभारण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966. यामध्ये उद्योग आणि कृषी विकासाचं संतुलन साध्य करायचं होतं. अवजड उद्योग, विषमतेचे निर्मूलन आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना हाती घेण्यात आल्या आणि याच काळामध्ये तीव्र दुष्काळ, चीनचे आक्रमण, पाकिस्तानशी युद्ध यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला. चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974.
यामध्ये मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा आणि भारत स्वावलंबी बनावा असं ठरवण्यात आलं. यामध्ये देशातल्या 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, पण ही योजना तितकीशी यशस्वी झाली नाही. त्याच वेळेला बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले आणि निर्वासितांवरचा खर्चही सहन करावा लागला. 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं होतं. मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणं आणि रस्ते बांधणं व अन्नधान्य आणि जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा त्या गरिबांना रास्त किमतीत पुरवणं अशी उद्दिष्ट होती. या काळामध्ये दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणं शक्य झालं नाही. याच वेळेला निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि नव्या सरकारने पंचवार्षिक योजना बंद करून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली. मग 1980 मध्ये पुन्हा निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि पुन्हा जुन्या पद्धतीचं नियोजन सुरू झालं. 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985. या योजनेची उद्दिष्ट म्हणजे गरिबी आणि बेकारी यांच्या प्रमाणात घट आणि लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असं धोरण ठेवणे. यानंतर 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990. याचा भर होता अन्न, रोजगार आणि उत्पादकता वाढवणे, उत्पादनाच्या तंत्रांमध्ये सुधारणा करणे आणि राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणं. यामध्ये जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना हे कार्यक्रम होते आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997. यामध्ये खासगी क्षेत्राला वाव देण्यात आला. लोकसंख्या वाढीला आळा घालणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे हे हेतू होते. यामध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना अशा योजनांचा स्वीकार झाला. यानंतर 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. यामध्ये स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना असे कार्यक्रम सुरू झाले. यानंतर बँकांचे राष्ट्रीयकरण. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खासगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहांचं प्रतिनिधित्व करत होता आणि बँकेचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँकेत केलं आणि थोड्याच कालावधीत या बँकेनी शासकीय विकासात महत्वाची भूमिका बजावायला सुरुवात केली. भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. योजना राबवताना तूट निर्माण झाली तर ती भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करणं गरजेचं होतं, कारण या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला, तर प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या काळात व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशी मागणी होती. 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करायच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. त्यातल्या प्रमुख तरतुदी म्हणजे शेती आणि शहरी भागातील कमाल जमीनधारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन आणि जलसंधारण योजनात वाढ. 2 कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग. 3 कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे, तस्करी रोखणे. 4 जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण. 5 दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध. कामगार समस्या. 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली आणि पुढे
याच भागात अनेक कापड गिरण्या सुरू झाला आणि हा भाग गिरण गाव म्हणून ओळखला जाऊ लागला. 80च्या दशकामध्ये अन्य क्षेत्रातल्या आर्थिक परिस्थितीमुळे गिरणी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती, मात्र राष्ट्रीय मिल मजदूर संघाने 8 ते 17% तडजोड केली. ही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले आणि त्यांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचं नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले आणि गिरण्यांची धडपड थांबली. ही समस्या सोडवण्यासाठी बॅरिस्टर अंतुले यांनी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणी करीन ही भूमिका घेतली. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत झाली, एकमेकांनाही त्यांनी मदत केली, परंतु संप रेंगाळायला लागताच कामगारांमध्ये फूट पडायला लागली. 6 महिने पूर्ण झाले. कामगारांनी जेल भरो आंदोलन केलं. काहीही उपयोग झाला नाही. 1 वर्ष पूर्ण झालं आणि सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीतील कापडाच्या खपावर परिणाम झालाच होता. मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेला. त्यामुळे ही समस्या यशस्वीपणे सोडवता आली नाही. नवे आर्थिक धोरण. आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साल महत्त्वाचा आहे. 10व्या लोकसभा निवडणुकानंतर केंद्रात PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. या काळात भारताची आर्थिक अवस्था बिकट होती. मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारनं काही सोनं विकून आणि काही सोनं गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु चंद्रशेखर यांच्या अगोदरच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. भारताला परकीय कर्ज उभारणे अवघड झाले आणि अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोषदुरुस्ती उपाययोजना केल्या आणि परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले आणि उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली. सार्वजनिक क्षेत्र खासगी उद्योगांकरता खुली केली. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी सेबीची स्थापना केली. मंदीचं सावट दूर करायला प्राधान्य दिलं. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. भारताने गहाण ठेवलेलं सोनं परत भारतात आणलं. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली. यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना. भारताने 1995 मध्ये या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं. त्याचा उद्देश होता देशादेशातला व्यापार खुला करणं आणि जगभरातील व्यापाराचं रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणं. ही ऑर्गनायझेशन अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होते. भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांचे झपाट्याने व्यापारीकरण झाले. पुढे जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार केला आणि भारताने या देशांकरता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले. भारतीय विमा क्षेत्र खासगी आणि परकीय गुंतवणुकीला खुले केले. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल करत आहोत.